श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमत् आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज एकादशी आहे, योगिनी एकादशी. दर महिन्याला 2 एकादशी असतात, शुद्ध आणि वद्य. काल आपण बघितलं की शुद्ध एकादशीला पंढरपूरचा पांडुरंग आणि वद्य एकादशीला त्यांची आवडती बाळ विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. तर ते ज्ञानेश्वर रखुमाई, ज्ञानेश्वर बहिणाबाई, सखूबाई, जनाबाई आणि बाकीची सगळी संत मंडळी तुकारामापर्यंत किंवा त्याच्यानंतरही अलीकडच्या काळात सुद्धा गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज हे सर्व जाती जमातीत संत होऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांची योग्यता सारखीच आहे. काही संतांनी आपला एकंदरच विचाराचा जो झोत आहे, फोकस, तो आत ठेवला जास्त, तर काही संतांनी बाहेर ठेवून समाज हे आपल्या सेवेचं किंवा जीवनाच्या एकंदर ध्येयाचं असं केंद्र मानलं. आज योगिनी एकादशी आहे. प्रत्येक एकादशीला नावं आहेत, लक्षात ठेवा. आणि एकंदर 26 एकादशींची व्रत, कहाण्या, निरनिराळ्या जरा थोड्याफार फरकानं पूजा करणारं एकादशी महात्म्य नावाचं पुस्तक आहे. 26 एकादशी कशाला असं तुम्हाला वाटेल, तर याच वर्षी अधिक मास आलेला आहे ना. अधिक मासात सुद्धा एकादशी 2 येतातच. तर वर्षाच्या 24 आणि अधिक मासाच्या 2 अशा 26 एकादशी, त्यांची नावं, व्रत हे सगळं. मुख्य देवता एकादशी म्हटल्यानंतर विष्णूही म्हटल्यानंतर कृष्ण वगैरे आलेच त्याचे अवतार, पण मुख्य म्हणजे विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई हे एका अर्थाने एकादशीचं दैवत आहे. अलीकडच्या काळात आपण म्हणूया युगे 28 उभा आहे, पण त्याची पूजा आपण म्हणूया. कारण रुक्मांगद आणि अंबरीश हे 2 पूर्वीचे राजे होऊन गेलेले आहेत की ते एकादशीचं व्रत इतक्या नियमानं करायचे आणि मुख्य म्हणजे इतक्या आनंदानं करायचे की त्यांची प्रजासुद्धा एकादशीचं व्रत करायला लागलेले होते. रुक्मांगद ही आधीची मंडळी आहे, त्यावेळेला ते विष्णूची पूजा करायचे. आज कथा सांगायला वेळ नाही आहे, परंतु तरीसुद्धा एकादशीच्या म्हणून कथा आहेत. आणि एकादशी हीच एक शक्ती आहे, एकादशी हीच एक देवी आहे, हे लक्षात घ्या. मग आजची योगिनी एकादशी आहे. त्या एकादशीच्या नावांना काही वेळेला अर्थ आहे, काही वेळेला नाही, पण जी व्रत निर्माण झालेली आहे ती त्या नावाप्रमाणे. पुत्रदा एकादशी, कामदा एकादशी, मोक्षदा एकादशी, हे काहीतरी देणारी अशी एकादशी आहे. योगिनी आपल्याला सुचवणारी आहे की योग करा, स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण आणा, आणि त्यासाठी एकादशी व्रत सांगितलेलं आहे. आता याच्या पुढची जी एकादशी आहे ना, ती आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हणजे चातुर्मासाचा आरंभ आहे. म्हणजे आपण एका अर्थाने चातुर्मासाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेलो आहोत. म्हणून आज एकादशीच्या निमित्तानं 1-2 मिनिटं आपण काही चिंतन करणार आहोत. एकादशी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की उपास, उपवास. आता ही गोष्ट नक्की झालेली आहे की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, त्यालाही इंद्रियच मानलेलं आहे. अशा 11 इंद्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी जी एक शिस्त असावी लागते, ती ज्या व्रताची आहे त्याला एकादशी व्रत म्हणायचं. तुकारामासारखे बंडखोर संत सुद्धा म्हणतात की व्रत करा एकादशी, गळा माळा तुळशी असो वा नसो. तुळशीची माळ घातलं म्हणून तुम्ही माळकरी व्हाल, पण वारकरी व्हायचं असेल तर तुम्हाला एकादशी व्रत केलं पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी तोच तुकोबा म्हणतो की नाम घेता ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. आपण एरवी उपासाच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी, पूर्वी तर घरात सांगितलं जायचं आज जेवण शब्द वापरायचं नाही, उपास मोडतो, आज फराळ म्हणायचं. फराळ याच्यातला मूळ शब्द आहे फलाहार, म्हणजे फळं जी त्यावेळेला मिळतील ती, दूध वाटल्यास. पण आपण फलाहाराचा फराळ केला आणि दुप्पट खाशी ही नुसती म्हण नाही, तर आपली जीवन पद्धती बनून गेली एकादशीची. मुलं सुद्धा एकादशी करतात, कारण त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी असते. आणि तुम्ही आषाढी एकादशीचा जर मेनू विचाराल तर थक्क व्हाल. अशी हॉटेल्स आहेत पुण्याला वगैरे, ते आम्ही अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो, तिथे एकादशीचं सगळं मिळतं.
एकादशीची मिसळ आहे, एकादशीची उसळ आहे, एकादशी सगळ्या गोष्टी. एकदा तुम्हाला सांगतो, साबुदाण्याचं वगैरे किंवा शिंगाड्याचं पीठ करता यायला लागलं तर एकादशीची भजी का नकोत, एकादशीचे वडे का नकोत, सगळं एकादशीचं. आश्चर्य वाटेल तुम्हाला. कारण का ही व्यंजनं म्हणजे ह्या रेसिपीज का तयार केल्या? कारण 4 इंच असलेली आपली जीभ आपल्याला एखाद्या माकडासारखं किंवा दरवेशाच्या अस्वलासारखं नाचवते. अन्नासाठी 10 दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. हे अन्नासाठी म्हणजे ज्यांच्याकडे अन्न नाही त्यांच्यासाठी. मग 10 दिशांना जावं लागतं, याचना करावी लागते, भिक्षा कधी कधी भीक मागावी लागते. पण हे अशा लोकांच्या बद्दल आहे. सहज एक परवा प्रश्न आला होता की या कोरोनाच्या काळात माणसाचा खर्च वाढला का कमी झाला? सगळ्यांनी सांगितलं कमी झाला. मग सगळ्यात जास्त कशावरचा कमी झाला? मग पहिलं त्यांना आठवलं वाहनं. सगळ्यात जास्त खाण्यावरचा कमी झाला. अनावश्यक ते खात होतो, बाहेर खात होतो, रविवारी संध्याकाळी घरी स्वयंपाकच करायचा नाही, वीकेंडला गेल्यानंतर तिथे खात होतो, या हॉटेलात हे बरं मिळतंय, ते हॉटेल नवीन निघालेलं आहे, यावेळची पार्टी त्या हॉटेलात. किती खात होतो आपण. आपला खाण्यावरचा जो खर्च होता ना, म्हणजे कोरोनाचे आभार मानावेत अशा सुद्धा बऱ्याच गोष्टी त्याच्या जवळच्या बाजूला आहेत. विचार करा. म्हणून एकादशीचा उपास आणि उपवास हे जे 2 शब्द आहेत, नाम घेता ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. जेवण करणे म्हणजे फराळ न करणे पारंपरिक अर्थाने. आणि फराळाची तरी गंमतच आहे हो. महाराष्ट्रात जे पदार्थ खात नाहीत ते कर्नाटकात खाल्ले जातात ना. कर्नाटकात चपाती चालते, आपल्या गोव्यात चपाती चालते उपासाला. नेहमी खातो ते भात आणि मत्स्याहार वगैरे ते करायचं नाही. लसूण कांदा वर्ज्य सांगितलेला आहे, कारण ते उन्मादक किंवा उत्तेजक आहेत म्हणून ते नाही. पण तुम्ही सावतामाळ्याच्या अवस्थेत असाल तर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा सुद्धा माझी विठाई आहे. मग का नाही खाणार तुम्ही? सावत्याच्या मळातला आणला तर खाईल, किंवा आपला मळा सावत्यासारखा फुलवलात तर अवश्य कांदा खाना तुम्ही. म्हणून खाण्यापिण्याचे विधी निषेध आहेत ना, ही उपवासाची धार्मिक बाजू आहे. एक मुद्दा मी स्पष्ट करतो, नीट समजून घ्यायचा की धार्मिक आणि आध्यात्मिक या तशा 2 गोष्टी नाही आहेत. पण आपण आपल्या वर्तनानं गेली 100-200 वर्ष तरी नक्कीच किंवा आधीपासूनच या 2 निराळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि तरुण पिढीला म्हणजे आमच्या वेळच्या सुद्धा तरुण पिढीला ही एक कर्मकांड वाटत होती. आता सध्याच्या पिढीला तर हे सगळंच काहीतरी निराळं वाटतं. क्या एकादशीनी जर डाएट साधत असेल आणि म्हणून एकादशी फॉर अशी इंग्रजी पुस्तक आहेत, तिथे एकादशी शब्द वापरतात ते. कारण त्यांना डाएटची इतकी सुंदर पद्धत आपल्या पूर्वसुरींनी म्हणजे आधीच्या ऋषी मुनींनी जगून दाखवलेली होती आणि मग ती ग्रंथबद्ध केली. मग त्याला व्रताचं, निरनिराळ्या धार्मिक सणांचं किंवा दिवसांचं किंवा तिथींचं असं एक महात्म्य निर्माण केलं. कारण महात्म्य असलं ना मनात की आपल्याला आदर निर्माण होतो. म्हणून आज जो वक्ता आलेला आहे त्याची ओळख करून देतात ना. त्यांनी एवढी पुस्तकं लिहिलेली आहेत, इतका प्रवास केलेला आहे, आणि मग ऐकणाऱ्याला श्रोत्यांची एक मनस्थिती तयार होते. म्हणून ओळख हा अत्यंत आवश्यक. त्याला महात्म्यच म्हणतात. आपण ग्रंथांना पवित्र संतांना महात्म्य म्हणतो, पण वक्त्याची ओळख हे वक्त्याचं महात्म्य सांगणंच असतं. तर मला सांगायचं काय ते लक्षात ठेवा की मी आणि परमेश्वर याच्यामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू आली ना तर मी धार्मिकतेकडे झुकतो. आणि मी आणि माझा परमेश्वर, माझी उपासना, माझी साधना याच्यामध्ये कोणीही नाही, आणि आला तर मीच येतो. महाराजांचं वाक्य आहे की तुम्हाला जर आध्यात्मिक उपासना नामसाधना करायची तर आडकाठी जगातल्या कोणत्याही व्यक्तीची किंवा शक्तीची येणार नाही. आडकाठी तुमचीच येईल. मीच आडवा येतो. एरवी धार्मिक म्हटलं की अरे अजून आलेले नाहीत ते भटजी, अरे तुला आणायला सांगितलं होतं ते तीळ अजून आणले नाही. आता यज्ञ बघा ना, म्हणजे वस्तूवर अवलंबून आहे, द्रव्य म्हणजे मटेरियल्सवर अवलंबून आहे, आणि मुख्य म्हणजे व्यक्तीवर अवलंबून आहे. म्हणजे गणेशाचं जे वर्णन केलेलं आहे अथर्व शीर्षात, त्याच्यात त्रिकोणात सगळ्या अवस्थांच्या पलीकडे तो सांगितलं ना. तो म्हटले ना, देहत्रयातीता, कालत्रयातीता, अवस्थात्रयातीता, गुणत्रयातीता. त्रयातीत म्हटल्यानंतर कुठली अवस्था झाली? ती समाधी अवस्था झाली, ती अमूर्त अवस्था झाली. मी गणपती मूर्त अवस्थेत पुजताना मीच जर मंत्र म्हणले तरी सुद्धा मध्ये कोणी येत नाहीये. पण जर मध्ये कोणी आलं तर वाईट नाही आहे, ते लक्षात ठेवा. पण या धार्मिकतेमुळे ती सगळी कर्मकांड बनलेली आहे. कुणाचंच लक्ष नसतं पूजेकडे. म्हणजे गणपती बसवायचे असतील तर उदाहरणार्थ एका पुरोहिताला किंवा भटजींना जर 10-20 गणपती बसवायचे असतील तर तेही घाईत असतात. आणि यजमानाला तर अशा गोष्टींची घाई असतेच, श्राद्धाची सुद्धा घाई असते. तर म्हणून हे आपण करायचं म्हणून करतो. हे करायचं म्हणून करणं अर्थशून्य कर्मकांड,
मंत्राचे अर्थ माहीत नाही आहेत. बऱ्याच वेळा जे सांगतात त्यांनाही शुद्ध उच्चार करता येत नाही आणि मंत्राचे अर्थ सांगता येत नाही. आणि म्हणून मग तरुण पिढी आहे ना, ती ह्या धार्मिक गोष्टी नकोतच आम्हाला. मग धार्मिकमध्ये ते देवालाही इन्क्लूड करतात. बरोबर आहे ना, कुठल्या देवाचा समावेश धार्मिकतेत करा की दत्त, मग त्याला 6 हात, मग त्याला 3 तोंड, मग एक ब्रह्मा विष्णू महेश, ह्याची पूजा तुम्हाला करायची आहे तर ती अत्यंत शुद्ध आध्यात्मिक पद्धतीने करता येते. खरं ती तशीच करायला पाहिजे. पण मग दत्ताला हे आहे, त्याला ते आहे, त्याला ते आहे, याला अशी प्रदक्षिणा घालायची, त्याला तशी प्रदक्षिणा घालायची, याच्यात वाईट काही नाही आहे. पण ते म्हणजेच शिव आराधना, शिवपूजा नाही. यत यत करोति तत्तदखिलम शंभो तवाराधनम. मी जे करीन, काल आपण थांबलोय, इथेच थांबलोय. स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. अपार आनंद होतो मला. ही फुलं ती फुलं, ही अगरबत्ती ती अगरबत्ती, अशी प्रदक्षिणा तशी प्रदक्षिणा, या मंत्रानं अभिषेक वगैरे हे नाही आहे. अक्षरशः गीतेत 2 महत्वाचे श्लोक आहेत. ते कळले ना, म्हणजे एकादशीचं मी का सांगतोय, कारण इथून पुढची एकादशी आहे ना, 5 महिने चातुर्मासातल्या एकादशी आहेत. शुद्ध एकादशी नाही, वद्य एकादशी सुद्धा. कारण आपण ज्ञानेश्वरी, दासबोध वगैरे अशा ग्रंथांचे अभ्यास करणारे आहोत, पारायण करणारे आहोत. म्हणून आपण विचार करूया की ज्यावेळी एकादशीचा विचार करतो त्यावेळेला उपासाचा किंवा उपवासाचा खरा जो अर्थ आहे आध्यात्मिक, त्याचा विचार करायला. काय खायचं काय प्यायचं ते तुम्ही ठरवा. हे चालतं ते चालत नाही. पोटॅटो चालतो पण टोमॅटो चालत नाही, कारण म्हणेल की टोमॅटो परदेशातून आला, जणू काही पोटॅटो भारतातलाच आहे. हे याला अर्थ नाही आहे. हे तुम्ही खा. नाही, साबुदाणा चालत नाही, चालतो, पण हे दोन्ही मुलं प्रश्न विचारतील की दोन्ही स्टार्चच आहे की. तुम्हाला तूप चालतं पण तेल चालत नाही, एकच पदार्थ आहेत की ते. तुम्हाला मोहरी चालत नाही पण जिरं चालतं, एकच पदार्थ आहेत की ते. हे डूज अँड डोंट्स हे रुचीपालट म्हणून आपण ठरवले का? आणि रुचीपालट म्हणल्यानंतर आपण जास्त खातो असं आहे का? तर दुर्दैवाने आहे खरंच. मग आम्ही काहीच न खाता करतो, तेही फार चांगलं नाहीये. कुठलंही अतिरेक आहे ना, ते कृष्णाने टाळायला सांगितलेलं आहे. आणि त्याचा सुवर्ण मध्य, त्याला त्यांनी शब्द वापरला, युक्त आहार युक्त विहार, हा एकादशीचा प्राण आहे. युक्त आहार म्हणजे तुम्ही खा, पण नामस्मरण करत खाल्लात तर काय खाता याला महत्व नाहीये. नाम घेता त्याला महत्व आहे. नाम माळेवर घ्या तर माळ असो, गळा माळा तुळशी असो व नसो, व्रत करा एकादशी, हा तुकारामाचा आग्रह आहे ना. मग गळा माळा तुळशी, आणि इकडे म्हणतो नाम घेता ग्रासोग्रासी, तो ग्रासोग्रासी म्हणतोय ना. म्हणजे जपमाळ करत ग्रासोग्रासी ना असं नाही, डाव्या हाताने जप करा उजव्या हाताने खा असं नाही म्हणत. अरे खाताना तुम्ही श्वास घेताय ना, नाम घेता ग्रासोग्रासी, नाम घेता श्वासोच्छ्वासी, तो जेवीला उपवासी. म्हणून उपवास आपण करणार आहोत, पण उपवासाचा जो प्राण आहे, जे प्राणतत्व आहे की जे मनाच्या आणि तनाच्या म्हणजे शरीराच्या आरोग्याला चांगलं आहे, पूर्ण आरोग्य एकादशी व्रतातून मिळतं. आता सहज हिशेब बघूया. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, पण हा फार महत्वाचा विषय आहे. कारण पुढची एकादशीच जर चातुर्मासाची आहे आणि चातुर्मासासाठी आपल्याला जर काही व्रत घ्यायची, इथून पुढे एखाद दुसरा विचार हा असणारच आहे. एकच मिनिट पाहूया. एकादशी व्रत हे त्रिदिवसीय व्रत म्हणतात. म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी हे 3 दिवस या व्रताने व्यापलेले असतात. महाराज आपले गोंदवलेकर महाराज यांच्या घरी काही पिढ्या एकादशीचं व्रत होतं, आणि एका अर्थीच्या एकादशी व्रताचं फळ म्हणून 8व्या पिढीत महाराजांचा जन्म माघ आपण म्हणतो ना, शुद्ध द्वादशीला झालेला आहे. पारणा येते. इतक्या एकादशी तुम्ही केल्यात, इतक्या पिढ्या तुम्ही पंढरपूरची वारी केलीत, आणि महाराज हा तुम्हाला दिलेला पारण्याचा प्रसाद आहे. आतापर्यंत तुम्ही नैवेद्य देत होता, आता हा प्रसाद घ्या. महाराज जन्मलेले आहे आणि नामावतारच आहेत. म्हणून एकादशीचं सगळ्यात महत्वाचं साधन हे पंढरपूरची वारी वगैरे आहेत, पण नाम हेच साधन आहे ना. वारी करताना त्यांना देहभान नसतं, त्यांना श्रम होत नाही, कारण तोंडात ज्ञानबा तुकाराम विठ्ठल रखुमाई नाव असतं म्हणून. म्हणजे नामाचीच वारी आहे. तुकाराम वगैरे वाचा झालीसे अनावर, रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे. आणि तुकारामाचा निवृत्तीनाथांचा जो हरिपाठ आहे, त्याच्यात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणण्यासारखं राममुखे म्हणा, राम त्यांनी सांगितलेला आहे तिथे. आणि रामकृष्ण हरीतला हा पहिला राम आहे. साईबाबांच्या ठिकाणी रामनवमी साजरी केली जाते, गजानन महाराजांच्या ठिकाणी रामनवमी साजरी केली जाते. अनेक ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की रामनवमी साजरी केली जाते, कारण रामनाम हा बऱ्यापैकी सोपा आणि अत्यंत मान्य असलेला तारक आणि सिद्ध असा मंत्र आहे.
एकादशीला मंत्र तुम्ही कुठलाही म्हणा, पण मंत्र म्हणूया. मंत्र शब्द संस्कृत वाटेल, नाम घेऊया, तोही संस्कृत शब्द आहे, पण आपल्याला जवळचा वाटतो. मंत्र म्हणल्यानंतर त्याचं काहीतरी तंत्र असेल, नाम आपण घेऊया ना. हा एक भाग झाला. 3 दिवसाचं व्रत आहे की नाही, अशा 2 एकादशी म्हणजे 6 दिवस झाले ना. महिन्यातले 6 दिवस म्हणजे जवळजवळ आठवडा. आणि व्रत या शब्दाचा अर्थ आहे सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ इम्पोज्ड डिसिप्लिन म्हणा, स्वयंशिस्त किंवा स्वयं अनुशासन. एक आठवडा महिन्यातला मी जर, आणि एकादशीला करायचं काय, खाण्याकडे लक्ष द्यायचंय, पिण्याकडे लक्ष द्यायचंय, विश्रांतीकडे लक्ष द्यायचंय, बोलण्याकडे लक्ष द्यायचंय, लोकांच्यात मिसळण्याकडे लक्ष द्यायचंय, करमणुकीकडे लक्ष द्यायचंय. हे 11 घटक आहेत निरनिराळे. आपण विचार करू एखाद्या दिवशी त्याचा, की एकादशीला सांभाळायचं काय. आहार म्हणला तर डोळ्यांचा आहार आहे, कानांचा आहार आहे, तिथे आपण मित कमी करूया. नाकाचा आहार आहे, म्हणजे श्वास कमी करायचे का नाही, अशा ठिकाणी जायचं नाही जिथे श्वास माझे प्रदूषित होतील. विचार करूया, शक्य आहे ते, आणि प्रत्येकाला शक्य असेल तेवढंच तो करणार आहे की नाही. शक्य आहे तेवढं करत नाही याचं संतांना वाईट वाटतं. देख कबीरा रोया आपण म्हणतो ना, की वाईट वाटतं संतांना, की अरे काय रे, माणसासारखा जन्म मिळालेला आहे, आज आपण ओवी बघणार आहोत, त्याच्यात हाच प्रश्न ज्ञानेश्वरांनी विचारलेला आहे. गावडे हा शब्द वापरलेला आहे. अडाण्यासारखं काय बोलतोयस, मूर्खासारखं काय बोलतोयस, माणूस आलायस आणि कर्म करायचं नाही तुला. जनावरांना कर्म करताच येत नाही, क्रियाच असतात त्यांच्या सगळ्या. आपल्याला कर्म कळतात. पुढे बघा, तर अशा 5 महिने जर आता आहे ना चातुर्मास, तर 5 महिन्यात 6 + 30 म्हणजे 30 दिवस आपण एकादशी व्रताच्या शिस्तीत राहू शकतो. 30 दिवस म्हणजे 1 महिना. असा हा 1 महिना, आणि शिवाय 1 महिना अधिक म्हणजे केवढी पर्वणी आहे. हा मेसेज स्वतःला आजपासून द्यायला लागूया, कारण अजून 15 दिवसांनी काय आहे, एकादशीच आहे. रोज सांगायचं की अरे सुंदर दिवस येते, दिवाळीपेक्षा आणि माझ्या वाढदिवसापेक्षा पवित्र दिवस जर कुठला असेल उपासनेच्या दृष्टीने तर आषाढी एकादशी. कारण आपण सगळे वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय, नाम संप्रदाय किंवा संत संप्रदाय, पंढरपूरचा संप्रदाय आपला, म्हणून आपल्याला एकादशी म्हणजे पवित्र असलाच पाहिजे. मार्क करून ठेवा कॅलेंडरवर. आणि दशमी एकादशी द्वादशी, गजानन महाराजांचा जो ग्रंथ आहे तो दशमी एकादशी द्वादशीला वाटा. अनेक ग्रंथात असं सांगितलेलं असतं. कारण 3 दिवस तुम्ही जर एका विशिष्ट शिस्तीत राहणार आहात, आणि शिस्त बाहेरून लादलेली नाहीये. शिस्त अनुशासन हे बाहेरून लादलं की त्याला रिबेल म्हणजे आपण बंडखोरी करतो, शॉर्टकट्स काढतो, पळवाटा शोधतो. पण मीच जर एखादं माझ्यासाठी टाइम टेबल केलेलं आहे, हा विचार आपण पुढे करणार आहोत, वाढवत जाणार आहोत, रोज एक याच्याबद्दलचा मुद्दा बघणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, अतिशय चांगला काळ उपासनेच्या दृष्टीने येतोय. आणि हा चातुर्मास मी इतक्या शिस्तीत घालवेल, आणि ती शिस्त माझी मी स्वतःसाठी ठरवलेली असेल, माझं स्वतःसाठीचं एकादशीचं म्हणून टाइम टेबल असेल. आणि मी तुम्हाला सांगतो, माझा संध्याकाळ म्हणजे दशमीची संध्याकाळ, हे मी ऑफिसमधून 7 वाजता आलो आणि 8 वाजता अंघोळ वगैरे करून माझी जर एकादशीची सुरुवात झाली संध्याकाळी 8, आणि द्वादशीला 8 वाजता समजा मला जायचं आहे, आणि मग पारणं वगैरे नैवेद्य वगैरे सकाळी काहीतरी करून फेडायचं पारणं, म्हणजे दशमीची रात्रीचे 8 आणि ते संपूर्ण दिवस एकादशीचा आणि द्वादशीचा असं जर केलं ना, तर साधारणतः 36 तास मला मिळतात. आणि 36 तास मिळतात, कधी कधी जास्त मिळू शकतात, 60 तास सुद्धा मिळू शकतात. मी जर आदल्या दिवशी सुरुवात केली तर हे 36 तास खूप झाले. त्याच्यात रात्री किती येणार आहे 2, हा हिशेब तुम्ही करा. आणि ते जर काढले तर आपल्याला किती सलग तास मिळतील. म्हणजे एकादशीला आपल्याला एखाद्या ग्रंथाचं पारायण करता येईल. हे जर 3 दिवस मी गृहीत धरले आणि तास, आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर मला जास्त जमेल. वर्किंग म्हणजे काम करणारी, घरी येऊन जिला नोकरीशिवाय काम करावं लागतं ती, ही परिस्थिती निराळी आहे ना. आपण ज्या वेळेला एखादी उदाहरण देत असतो त्यावेळेला ते सर्वसामान्य उदाहरण असतं. माझ्या परिस्थितीला ते कसं योग्य आहे हे मी ठरवणार आहे. म्हणून विचार करूया. एकादशीचा आजचा विचार एवढा पुरेसा आहे. पण लक्षात ठेवा की एकादशी ही शक्ती आहे, एकादशी ही देवी आहे. एकादशी फक्त तिथी नाही आहे पंचांगातली, पण दर महिन्यात 6 दिवस मला आत वळण्यासाठी, स्वतःचा विचार करण्यासाठी, थोडासा स्वतःच्या जीवनाचा, माझ्या व्यक्तिमत्वाचा, माझ्या चारित्र्याचा, माझ्या दैनंदिनीचा
माझ्या विकासाचा विचार करण्यासाठी ही मिळालेली सुवर्ण संधी आहे. आणि आपल्या संस्कृतीने तयार केलेली आहे. आजची योगिनी एकादशी आहे, एवढं आज पुरे. पुढच्या एकादशीच्या आदल्या दिवशी आपण थांबणार आहोत, त्यावेळेला संपूर्ण 5 महिन्याचा थोडक्यात आपण विचार करणार आहोत. काल आपण जिथे थांबलो होतो, काय सुंदर ओवी होती ती आपण बघितलं होतं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागली. आपण इथे थांबलो होतो की स्वकर्म कुसुमांची वीरा. गीतेतले श्लोक बघा. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. अर्जुनाला त्याने आपला परमनंट ॲड्रेस सांगितलेला आहे. मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद, हा नारदाला सांगितलेला परमनंट ॲड्रेस आहे. कारण वैकुंठात नारद म्हणतात मी घेतो, कधी कधी तू नसतोस, भक्तांच्या कामाला गेलेला असतोस. सूर्यात मी तुला पाहतो, पण सूर्य मावळल्यानंतर मला तू दिसत नाहीस. योगी लोक तुला मनात धरून ठेवतात, पण समाधी उतरली की तू निसटून जातोस. हे आपण बघितलंय, ही उदाहरणं याच्यातलीच आहे. पण जिथे माझे भक्त गात असतात तिथे मी तिष्ठत उभा असतो. म्हणून युगे 28 विटेवरी उभा, हे तिष्ठत उभा असण्याचं वर्णन आहे. आणि तिथे का मदभक्ता यत्र गायंती अखंड विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. म्हणून पंढरीतून मी जाऊ शकत नाहीये, हे विचार करा. त्याच्यानंतर काय पुढचा विचार की ज्या वेळेला क्रिया जात आघवे, म्हणजे सगळ्या क्रियांचा विचार आला. पुढे स्वकर्म कुसुमांची वीरा, इथे सांगितले हा बाहेरचा पत्ता झाला जिथे माझे भक्त गात असतात. आपण पुढे येणार आहे ती होई की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. म्हणजे अखंड कृष्ण विष्णू हरी गोविंद कुठल्याही देवाचे अखंड नाम चालू आहे. निखळ प्रबंध, अखंड नाम चालू आहे. पण नुसतं नाम नाही आहे, तर काय आहे, माझी आत्मचर्चा विशद. माझे प्रवचन चालू आहेत, विचार मंथन चालू आहे, विचारांची सत्र घेतली जात आहेत. लक्षात ठेवा, पंढरपूर वगैरे सारख्या ठिकाणी नुसतंच काही टाळ कुटणं म्हणजे भक्ती असं मानलेलं नाही. त्या वारकऱ्यांचं ज्ञान बघा ना, त्यांना चांगल्यापैकी आत्मज्ञान असतं. किंवा जीवनात कसं वागावं हे ज्ञान, व्यवहार ज्ञान म्हणा, आत्मज्ञान म्हणा, त्यांचा सुंदर संगम साध्या वारकऱ्याच्या ठिकाणी आढळतो. कारण त्यांनी हे ऐकलेलं आहे. आणि ही परंपरा नामदेवांपासून सुरू आहे. कीर्तन करतात, तुकाराम कीर्तन करतात, आणि त्या कीर्तनात विचार असतो. आख्यान असतं पण व्याख्यानही असतं, हे लक्षात ठेवा. विचार असतो आणि तो विचार स्पष्ट करणारं आख्यान म्हणजे कथा असते. पुढचा विचार की ज्या वेळेला आपण एकादशीचा किंवा एकंदरच उपासनेचा विचार करतो त्यावेळेला स्वकर्म कुसुमांची, माझ्या शरीरात परमेश्वर कुठे, हृद्देशे, हृत अयम हृदयम. म्हणजे कशाचं, हे बोट घेतलं ना, बोटाचं सुद्धा हृत अयम, नख घेतलं हृत अयम. प्रत्येकाचं हृदय आहे. एक केस जरी तुटला तरी वेदना होतात, पण त्या केसाला हृदय आहे. अणु ॲटम आपण ज्याला म्हणतो त्याला हृदय आहे. म्हणजे हृदय किती आहेत, एकच आहे. त्या हृदयाचे निरनिराळे पैलू आहेत. एक हिरा असतो, त्याला जितके जास्त पैलू पाडू तितका तो जास्त तेजस्वी होतो आणि त्याची किंमत वाढते. हे सगळे पैलू आहेत ना. शरीरात जीव कुठे, हृदयात का मेंदूत? अरे पायात नाही आहे जीव, तिथे कासावीस होत नाही लागलं काही तर. सगळीकडे जीव आहे. म्हणून उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत सगळीकडे पसरलाय. एका कणाकणात परमेश्वर आहे. अणु अणुत विष्णू आहे, हे जे आपण नेहमी म्हणतो त्याचा तो अर्थ आहे. म्हणून हृद्देशे म्हणजे हृदयात मी आहे. प्रत्येक गोष्टीच्या हृदयात मी आहे. आपण हृदय म्हणजे हे म्हणू नका. हृदय म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अंतरंग, अंतःकरण, त्याच्यात मी आहे. आणि मग काय, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. आत मी आहे. जसा ड्रायव्हर आत आहे, पण ड्रायव्हरपेक्षा सुद्धा पेट्रोलमध्ये जी शक्ती आहे ना, ती खरी गाडी चालवते आणि ती आतच आहे. ड्रायव्हर दिसतो, ती शक्ती दिसत नाही. तसा मी तुझ्यात आहे आणि तुझ्यात असलेला मी हा आत्मरूपाने असेल, तो दिसणार नाहीये. पण हृद्देशे अर्जुन तिष्ठते, मी आहेच आहे. मी असतो, नंतर तू जन्मतोस, वाढतोस, तुझ्यात बदल होतात, तू क्षय पावायला येतोस, तू मरतोस, तरी सुद्धा मी असतो. तिष्ठती हा विचार करा. आता त्याची पूजा कशी करायची? स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिम विंदती मानवा. काय सांगितलेलं आहे? स्वकर्मणा तम अभ्यर्च. तम म्हणजे आतला जो आहे त्याची मी आरती कशी, अशी ओवाळू, त्याला फुलं कुठे घालू, आडवं घालू. पण ह्या हृदयात जर तो असेल तर का माझ्या डोक्यावर फुलं घालू?
माझ्या डोक्यावर फुलं घालणं वेड म्हणतात त्याला, रामकृष्णांना म्हणत होते. पण रामकृष्ण म्हणाले, काली माते तू सगळीकडेच आहे, माझ्या डोक्यात तूच आहे, चला आज डोके इकडे घालतो. कालीमाते तू सर्वांच्यात आहेस. एक मांजर येऊन नैवेद्य खात होती, खा हा कालीमाते, तू आज मांजरीच्या रूपात आलीस नाही, खा खा. लोकांनी तक्रार केली आणि म्हणाली, या पुजाऱ्याला काढून टाका. रामकृष्ण परमहंसांना त्यावेळेला ती राणी रासमणी मालकीण त्या देवळाची म्हणाली, मी याच क्षणाची वाट बघत होते. जो स्वतः पूज्य झालाय, ज्याची पूजा करायला पाहिजे, त्याला मी पुजाऱ्याचं काम देत होते. बरं झालं तुम्ही सांगितलं, मी याला पुजारी म्हणून काढून टाकतो. त्याची पूजा करायला पाहिजे, त्याला पुजारी कशाला ठेवायचा. म्हणून ते त्यानं काढून टाकलं. कारण त्यांचा तो हे होता, भाव होता. तुकाराम महाराज ज्या वेळेला मूर्ती फोडण्याचा प्रकार अल्लाउद्दीन खिलजीपासून सुरू झालेला आहे, तुकाराम वगैरे नंतरचे, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तुमचा देव अल्लाह काय, खुदा काय, तो जर सगळ्या कणाकणात व्यापलेला आहे तर आमच्या मूर्तीत नाही येतो. म्हणजे देव मला इथपर्यंत आला, या मूर्तीत नाही आहे, ती काफिरांची मूर्ती आहे, असं नाहीच आहे. तुम्ही तुमची परमेश्वराची कल्पना लिमिट म्हणजे संकुचित करता. माझा परमेश्वर जर सगळीकडे आहे ना, तर तो मशिदीत सुद्धा आहे की हो. का नाही, मशिदीत कसा असेल, अरे चर्चमध्ये कसा असेल. आणि मग सर्वव्यापी या शब्दाला अर्थ काय राहिला, त्याचा व्याप आहे, तुम्ही सीमित केलात. मग तसंच पुढे विष्णू मूर्तीत आहे, विष्णू त्या वस्त्रात आहे, पितांबरात आहे, पण मग त्या पायपुसण्यात नाही आहे. बरं, म्हणजे तुम्ही आता विष्णू नाही कशात आणि आहे कशात. आपल्या घरात आहे कशात जर 10 ठिकाणी असेल तर नाही कशात 100 ठिकाणी. पायपुसण्यात कसा विष्णू, अरे बाथरूम मध्ये कसा विष्णू, अरे संडासात कसा विष्णू. बघा ना, म्हणजे देवघरातच विष्णू. विष्णू आहे अशी ठिकाणं आपण कुठली, अरे विष्णू सगळीकडे आहे. हे समजणं, त्याला विष्णू सहस्रनाम. आणि सहस्र म्हणजे फॉर एक्झाम्पल, ते 1000 नावं जरी 1000 आकडे दाखवले तरी त्याच्यात काही नावं रिपीट झाली आहेत, 10-15 नावं पुन्हा पुन्हा आलेली आहेत. पण त्यांनी फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे. अनंत नावं आहेत तुझी, आणि त्यातलं अनंत हे सुद्धा एक नाव आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचं नाम, इथे असलेल्या प्रत्येक वस्तूचं नाम, प्रत्येक वस्तूला नाव आहे. आपण त्या हेलन केलरच्या उदाहरणात बघितलं होतं, प्रत्येक वस्तूला नाव आहे. ज्याला नाव आहे त्याला जीव आहे, आणि जर जीव आहे तो पवित्र आहे. हा किती सुंदर अध्यात्माचा धडा आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे की तया सर्वात्मका तमेव तम एव, दुसरीकडे जाऊच नका. म्हणजे देवच सांगतोय की कशाला येतात तुम्ही मंदिरात, एवढी गर्दी करून, एवढे त्रास सोसून. आणि तुमच्या हृदया मंदिरात, दिल एक मंदिर आहे काय फक्त सिनेमाचं नाव आहे? मन एक मंदिर हे का कुठल्या गाण्यात आहे का? नाही आहे. खरं माझं दिल, खरं माझं मन, खरं माझं शरीर, देह तितुकी देऊळे परमेशाची. प्रत्येकाचा देह, देह म्हणजे मांजरा कुत्र्याचा देह, त्याच्यात सुद्धा परमेश्वर आहे. नाहीतर नामदेव धावले नसते त्या कुत्र्याच्या मागे. अंघोळीला गेले होते, शिदोरी होती आणि भाकऱ्या करायचे ना, भाकरी घट्ट लाकडासाठी सारखी व्हायची पण टिकायची ना ती. कुत्र्याने त्यांची शिदोरी पळवली, ते नामदेव तसेच बाहेर आले ओल्या अंगाने, आणि तुपाची वाटी बाजूला होती ती राहिली. तो म्हणतो की हे श्वानात असलेल्या पांडुरंगा, तू कसारी खाशील? ती 4 दिवसाची भाकरी आहे, घट्ट झालेली आहे. दुधात म्हणजे तुपाची वाटी घेऊन ते धावत होते. हा काय वेळा आहे का नामदेव? मग अशा नामदेवाचा नैवेद्य त्याच्यापेक्षा लहानपणी नामदेव असताना विठ्ठलाने खाल्लाच. माझ्यात नामातला, नामदेवातला ना आहे फक्त. ना म्हणजे नकार, काहीच नाहीये. आणि मी नामदेवाचा नैवेद्य खाल्ला आहे, असं कसा खाईल? ती दगडाची मूर्ती कसा खाईल? नाही, खाल्ला नसेल माना ना, विचार करा ना. त्या भक्तीच्या इंटेन्सिटीवर, तीव्रतेवर, आर्ततेवर विचार करूया आपण. तेवढंच करा ना, ही गोष्ट विसरून जा. अशा कितीतरी संतांच्या गोष्टी असतात. त्या संतांच्या म्हणून नमस्कार करायचा आणि आपल्याला काय हे जमणार आहे किंवा असं काही घडतं का? उगीच आख्यायिका भाकड कथा. तर या दोघांचंही कल्याण नाही आहे. चमत्काराला नमस्कार करण्याचं कल्याण नाही, आणि चमत्कार मानतच नाही याचंही कल्याण नाही आहे. तू जिवंत आहेस, हा चमत्कार काही कमी आहे का? सांगावर महाराज वगैरेंनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया की ते काय सांगतात. स्वकर्मात स्वे स्वे कर्मण्य विरथा संसिद्धीम लभते नरा, आणि इकडे सिद्धीम विंदती मानव. हा गीता ग्रंथ हा काही एका धर्मासाठी नाही तर मानव जातीसाठी आहे. आणि हे नर म्हणून जे सगळे राहतात ना, नार हे नरचं अनेक वचन, आणि अयन म्हणजे घर. या सगळ्यांचं अयन असलेला तो नारायण. आणि नारायण शब्दाचा अर्थ आहे, नारायण म्हणजे विष्णू. आपण परंपरेने त्याला म्हणतो.
आपण शेवटचा श्लोक म्हणतो ना, सर्व मंगल मांगल्ये, त्याच्यात नारायणी म्हणतो. शेवटी नारायणी म्हणजे काय, फक्त लक्ष्मी? अरे नाही, कुठलीही देवी. देवी कशाला, कोणतीही शक्ती. आणि शक्ती बेसिक आहे, मूलतः शक्ती आहे. आणि त्या शक्तीचा सगळा विलास आहे. अभिनव वाघ विलासिनी, विश्वमोहिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, ही ती शक्ती आहे. तिचं शारदा एक नाव आहे, लक्ष्मी दुसरं नाव आहे. अशी ललिता सहस्र काय, देवी सहस्र काय, कितीतरी नामावली आहेत. म्हणून शक्ती एकच आहे आणि ती आहेच. म्हणून हे विश्व आहे, हे लक्षात ठेवा. सगळे ते ग्रह तारे फिरतायत ना, शक्ती आहे. गुरुत्वाकर्षणाची शक्ती असेल म्हणजे आपण पुढे गोष्ट मागे एकदा बघितली होती, पुढे जर विवेचनात भक्तीच्या आली तर बघूया की शक्ती ही बाहेरून जो देव दिसतो ते आत देवी आहे म्हणून तो देव दिसतो. आत शक्ती आहे ना, म्हणून मी जिवंत आहे, म्हणून मी बोलतोय. वाणी नावाची शक्ती, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक भागाला शक्ती आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी काय, स्वे कर्मण्य विरत, कुठलाही काल आपण थांबलो होतो तिथे निरनिराळी उदाहरणं दिलेली होते. आज अलीकडच्या काळातली उदाहरणं दिली तुम्हाला. गाडगे महाराज धोबी समाजाचे होते. हे कैकाडी प्रत्येकाच बघा ना, तुकडोजी महाराज. मग यांची जात कुठली, संत हीच यांची जात. आणि त्यांचा धर्म मानवता हाच यांचा धर्म. आणि त्यांचा देव म्हणजे प्रत्येक माणूस त्याच्या हृदयात असलेला देव हाच त्यांचा देव. आणि त्यांची पूजा म्हणजे काय, करतात ते कर्म आणि प्रत्येकात चैतन्य आहे. म्हणून केव्हा काळ असा सांगा की जेव्हा संत आणि सत्पुरुष भारतात नाही आहेत, भारतातल्या निरनिराळ्या राज्यात नाहीत. आज नाही आहेत का, कारण आज प्रत्येक जण स्वतःलाच सत्पुरुष मानायला लागलाय. म्हणून दुसरे सत्पुरुष त्याला दिसतच नाहीत. कितीतरी सत्पुरुष होते आहेत, ते जाहिरात करत नाहीत, म्हणूनच ते सत्पुरुष आहेत ना. सत्पुरुष जर ह्याच्या मी सत्पुरुष आहे म्हणून जर बिल्ले लावून मी जर कुठल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलो, आध्यात्मिक याला सुद्धा असे बिल्ले लावून जातात लोक. कसला बिल्ला, कसला युनिफॉर्म, हे सगळं बाहेरचं आहे ना. आणि त्यातून तुम्हाला काय मिळतं, आय बिलॉंग टू धिस फ्रॅटर्निटी, म्हणजे हा जो सगळा संप्रदाय, आणि शेवटी तो संप्रदायच आहे. संप्रदाय म्हणजे खूप अर्थव्यापक आहे, पण आपण संप्रदाय, माझा हा संप्रदाय, तुमचा तो संप्रदाय, कुठलाही धर्म या संप्रदायातून सुटलेला नाहीये. प्रत्येक संप्रदायाचे नावं घेऊन वेळ घालवत नाही, पण प्रत्येक धर्म तुम्ही म्हटला रिलिजन की त्याच्यात संप्रदाय आले. आणि संप्रदाय डिव्हिजिव्ह आहेत, धर्म कोहेजिव्ह आहे. धर्म हा सगळ्यांना कवेत घेणार आहे, एकत्र करणार आहे, एकात्म करणार आहे. आणि रिलिजन हा भिंती बांधणार आहे, कुंपण बांधणार आहे. धर्म हा पूल बांधणार आहे, ब्रिजेस. बघूया. म्हणून सांगितलं, पूजा केली होय अपारा तोषाला. पुढे ते क्रिया जात आघवे, कुठल्याही क्रियेने कर ना तो. म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम हा 9 पायऱ्यांचा जिना नाहीये काही, प्रत्येक पायरीवरून वरती जाता येतं. म्हणून हल्ली तुम्हाला सोपं उदाहरण समजायला सोपं म्हणून एस्केलेटर, ते मुव्हिंग सरकणारे जिने असतात ना, त्याच्या कुठल्याही खालच्या पायरीवर उभं राहिलं तीच पायरी तुम्हाला वरती घेऊन जाते ना. तुम्ही श्रवणाच्या पायरीवर उभं राहा, निघाले. काही जण दुसऱ्या पायरीवर जातात, ती तुम्हाला वरती घेऊन जाईल, तिसरी वरती घेऊन जाईल. कुठल्याही पायरीवर उभं राहा तुम्ही, त्या पायरीतून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी निरनिराळे संत आहेत. हा विषय भक्तीच्या वेळेला आपण मांडणार आहोत की प्रत्येक संताचं, प्रत्येक आदर्श भक्ताचं वैशिष्ट्य आहे की मी या पायरीवर उभं राहिलो, त्या पायरीने मला वरती नेलं, मला बाकीचं काहीच करावं लागलं नाही. आणि जणू काही नवविधा भक्ती म्हणजे सगळं नाही आहे. इतरही अनेक पैलू आहेत सध्याच्या जगात. नवविधा भक्तीच्या बाजूचे सुद्धा पैलू आहेत जे जास्त महत्वाचे आहेत, बघूया आपण. पण इथे लक्षात, ते क्रिया जात अवघे, आघवे म्हणजे अवघे. आणि क्रिया जात, प्राणी जात, वस्तू जात, कर्म जात. संस्कृतमध्ये ज उच्चार आहे म्हणून आपण मानव जात म्हणतो, ते मानव जातच आहे. सगळे मानव, सगळ्या क्रिया, कुठलीही क्रिया. तुम्हाला सहज एक गमतीदार गोष्ट मागे सांगितली होती या संदर्भात बघा की समर्थांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे, येता जाता उठता बसता सर्व देह व्यापार करता वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. पण देह व्यापार म्हणजे उठता बसता जेवताना हे वगैरे एवढंच अपेक्षित आहे. तुकारामने पुढे जाऊन सांगितलं, मल मूत्र विसर्जन करता नाम घ्यावे. तुम्ही म्हणाल तिथे कसं नाम घ्यायचं, म्हणून मग एक गंमतीदार गोष्ट, हे किस्से असतात पण आपल्याला त्याच्यात एक मार्मिक तत्व असतं. एक चाळ आहे, त्या चाळीतले कॉमन संडास आणि पुढे रांग लागलेली, आणि एक जण जातो, पांडुरंगा 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 चालू आहे. तो बाहेर आल्यानंतर जो त्याच्या पुढचा असतो त्याला थोबाडीत मारतो. तो काही जागा आहे पांडुरंगाचं नाम घ्यायचे, एवढं पवित्र नाम, आणि या घाणेरड्या जागी तो घेतोय.
तो म्हणतो मला माहीत नव्हतं, उद्यापासून घेणार नाही, मला माहीत नव्हतं. ठीक आहे. नंतर तो बाहेर येतो, त्यावेळेला दुसरा जो थांबलेला असतो तो त्याला एवढी थोवाडीत म्हणतो की 5 मीटर तो दूर जाऊन पडतो. तो म्हणतो माझं काय चुकलं. तो हनुमान आहे, दुसरा तो उभा राहिला वारीत थोवाडीत द्यायला की एक माणूस तिथे घेत होता नाम, त्याला का बंद केलंस. खरंच आहे ना. आणि आपण संस्कृतचा विचार केला तर त्याला शौचालय म्हणतात. शौच म्हणजे पवित्र. माझ्या शरीरात जी अपवित्र आहेत वस्तू, मल मूत्र, त्याचं मी विसर्जन करतो, म्हणजे माझ्या शरीरातल्या घाण वस्तू शोषून घेतो, तो संडास, आणि मला जरा स्वच्छ पवित्र करून बाहेर पाठव, ते शौचालय. देवालयापेक्षा काही कमी आहे. रामदासांनी काननगडच्या प्रश्नच विचारलाय. ज्या दिवशी मनाच्या पातळीवर तरी देवालय, देवघर आणि शौचालय तुम्हाला सारखं वाटेल, त्यांनी तर आणखी स्पष्ट सांगितलेलं आहे की देवघरातले देव मी हल्ली तुम्हाला सांगतो, टॉयलेट्स इतक्या स्वच्छ असतात घरातल्या, त्याला इतकी डिओडरन्स काय किंवा निर्माण डिटर्जंट्स आणि ते परफ्युम्स वगैरे अत्यंत स्वच्छ, सगळ्यात स्वच्छ जागा, म्हणून तिथे लोक रमतात. म्हणून सांगायचं आहे काय मला, ते तुम्हाला पवित्र नाही वाटत. मग पावित्र्याची कल्पना काय. देवघरातल्या देवावरची धूळ नाही झाडत लोक. फक्त गुरुवारी मी जरा देव स्वच्छ करतो, म्हणजे बुधवार ते पुढच्या याच्यापर्यंत धूळ साठणार आहे तिथे. मग देवघरातल्या याच्यावर धूळ असली तरी चालेल. शौचालय म्हणजे मी ते टॉयलेट इतकं स्वच्छ ठेवतो हल्ली, तरी सुद्धा मी इकडे काय ह्याच्यात कसा विष्णू असणार आहे. विष्णू देवघरात, विष्णूच्या ह्याच्यावर धूळ साचली आहे, त्याच्यावर जळमट झालेली आहे. देवघरांची काही लोकांची अवस्था बघा. देवघर बांधलं म्हणून बांधलं, आजोबांच्या काळात आजोबा गेले, वडिलांनी थोडीशी पूजा केली, आम्हाला वेळ नाही, जमणार नाही. गंमत बघा तुम्ही. ही भक्ती ही धार्मिकतेच्या अंगाने राहणार आहे. ही वरवरची उथळ भक्ती आहे. आतली जी भक्ती आहे ना, मी जातो तिथे देऊळ आहे माझं, मी जातो तिथे गुरूंच्या पादुका आहेत, मी जातो तिथे माझा मंत्र आहे, मी जातो तिथे आणि मी करतो त्या क्रियेत. म्हणून सांगितले ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करुणी करे माझी या मोहरा. मानसवारीतला हा शब्द आहे, माझी या मोहरा. मोहरा म्हणल्यानंतर माझ्या दिशेनं, आपण मराठीत ग्रामीण मराठीत म्हणतो, अरे ते घर त्यांचं त्याच्या मोहर नाही का, अरे मी तुझ्या मोहर, मोहर म्हणजे समोर, फेस टू फेस, त्याला मोहरा म्हणलेलं आहे. चेहरा मोहरा म्हणतो ना आपण, चेहरा मोहरा, चेहरा मोहरा, फेस टू फेस. म्हणून काय, त्याला परायण हा संस्कृत शब्द आहे. ह भ प म्हणतात ते हरिभक्ती परायण आहे. परायणत्व, परायण म्हणजे ओरिएंटेशन, आणि परायण म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही शिकवूच शकणार नाही. म्हणजे शिक्षक जो आहे ना, तो ज्ञानपरायण असला पाहिजे, विद्यार्थी जो आहे तो शिक्षक परायण असला पाहिजे, आणि हे सगळे मिळून समाज परायण असले पाहिजेत. हे परायणत्व असेल तर कुठलीही शिक्षण व्यवस्था ही चांगली असते. पण हल्ली झालंय काय की मी कुटुंब सुद्धा नाही, मी स्वपरायण आहे, स्वपरायण. आणि आई वडील म्हणतात की तुला पाहिजे त्या मी देतो, ते सुद्धा स्वपरायण आहेत. माझा मुलगा मेडिकलला पहिला आला, माझा मुलगा अमेरिकेला गेला, स्वपरायण स्वपरायण स्वपरायण. आत्मपरायण फार मोठा शब्द आहे. स्व, स्वार्थ, हे कसलं परायणत्व. म्हणून सांगितले जे जे काम करशील ना ते मला फेस टू फेस येऊन कर, मला अभिमुख किंवा मला सम्मुख येऊन कर, फेस टू फेस. तुम्ही म्हणाल हे कसं, हेच खरी आपली अडचण आहे. लोक विचारतात नामात लक्ष इकडे तिकडे जातं वगैरे, माळ घेताना वगैरे झोप येते वगैरे. विचार करा तुम्ही, आपण अजून कुठला विचार करतोय. हे आवश्यक आहे बरोबर, पण इथेच राहणं आवश्यक आहे का. प्रायमरीतच मागे तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं की एक पालक आला चिंताग्रस्तपणे, माझी मुलगी दुसरीत आहे म्हणते, पण बाबा मी यावर्षी नापास होणार. काय नापास म्हणजे भिकेचे डोळे लागलेत त्याला. म्हटलं तिला आणा तरी, तुम्ही जा बाहेर, आम्ही गप्पा मारत बसलो वगैरे, तुला नापास का व्हायचंय. ती म्हणाली खरं सांगू का, ही दुसरीची बाई आहे ना ती मला खूप बरं करते, प्रेम करते, मायेनं स्पर्श करते, आणि तिसरीची बाई मारकी आहे, मारकुटी, म्हणून मला दुसरीतच राहायचंय. हे काय निराळच उत्तर झालं ना, हे निराळच उत्तर झालं. मग आम्हाला काही प्रयोग करावे लागले, तो आता विषय नाही, पण सांगतो. मुलाच्या मनात हा जो फोबिया असतो ना, फिअर, ती घालवण्यासाठी चांगला जर हेडमास्टर असेल किंवा चांगली जर मॅनेजमेंट असेल तर त्यांना असे प्रयोग वरचेवर करावे लागतात. तो शैक्षणिक विचार आहे, आपण सोडूया. पुढे लक्षात घ्या की इथे काय सांगितलेलं, माझी या मोहरा करावे. एक तुम्हाला माहित आहे का, देवाचे 4 शब्द आपण बघितलेले आहेत, क्वालिफिकेशन्स ऑफ गॉड, किंवा खरं म्हणजे दे आर ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड, म्हणजे पैलू आहे.
पहिली गोष्ट म्हणजे तो सर्व शक्तिमान आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे या विश्वातली सर्व शक्ती प्लस हल्ली म्हणतो ना 1, त्याची शक्ती आहे. सर्व शक्तिमान, तो सर्व व्यापी आहे. म्हणजे या सगळ्या विश्वाला, किंवा आता अनंत विश्व म्हणतो, मल्टिपल युनिव्हर्सेस, ठीक आहे ना, अनंत कोटी ब्रह्मांड, त्याला व्यापून +1. हे +1 आपल्याकडे +10 म्हणलेलं आहे. दशांगुळे उरला, 10 बोट तो बाहेर उरलेला आहे. त्याच्यानंतर तो कसा आहे? तो सर्वज्ञ आहे. म्हणजे जगातलं विश्वातलं सगळं ज्ञान आहे ना, त्याच्याकडे +1. आणि हा +1 कायमच राहणार आहे. तुम्हाला मागे 2 विद्यार्थ्यांच्यातली गंमत सांगितली होती ना. एक मुलगा दुसरीत आहे आणि दुसरा मुलगा चौथीत आहे. या दुसरीच्या मुलाला 100, 200 वगैरे एवढेच आकडे माहीत आहेत. चौथीतल्या मुलाला बरेच आकडे माहीत आहेत, 1000, 10,000. तुझ्या वडिलांना पगार किती आहे रे? तो म्हणाला 100 रुपये. त्याला 100 रुपये खूप वाटला. 100च फक्त? माझ्याला 1000 रुपये पगार आहे माझ्या वडिलांना. मग त्याला 1-2, माझ्या वडिलांना 2000 रुपये पगार आहे. माझ्या वडिलांना 2 लाख रुपये पगार आहे. माझ्या वडिलांना 3 लाख रुपये पगार आहे. कारण त्याला 1, 2, 3 माहीत आहेत ना. तो सांगतो त्याच्यापेक्षा शेवटी त्याला तो पद्म, खर्व, निखर्व असे सांगायला लागतो. ह्याला ते कळत नाही ती संख्या आहे का काय. कारण 100 कोटी नंतर अब्ज वगैरे हे निराळे सुरू होतात ना. त्यावेळेला तो म्हणला ते मला काही माहित नाही. तुझ्या वडिलांना जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा 1 रुपया माझ्या वडिलांना जास्त आहे. संपला ना, इथे वादच संपला. तसं सर्व व्यापी म्हणजे सगळं विश्व व्यापून शिवाय बाहेर उरलेलं आहे. दशांगुळे म्हणतात ना, उरलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वज्ञ, सर्व ज्ञान त्याच्याकडे आहे. सर्व साक्षी, तुम्ही स्वतःपासून सुद्धा लपवू शकाल एखादी गोष्ट, त्याच्यापासून लपून काही राहत नाही. तो सर्व साक्षी आहे. म्हणजे सर्व गोष्टी ज्या घडतात विश्वात त्याचा तर साक्षी आहेच, +1. जी गोष्ट घडलेली नाही आहे, घडणार आहे, त्याचा सुद्धा तो साक्षी आहे. कोरोनाचा कोणीही साक्षी नसेल, या विषाणूचा कोणीही साक्षी नसेल, विष्णू साक्षी होता. कारण विष्णू सांगितलंच आहे, विश्वात आहे ना तुमचा कोरोना, इज यू इन द वर्ल्ड. बस, सगळ्या विश्वात मी व्यापून आहे ना. विश्व निर्माण करून मी त्यात शिरलेलो आहे. विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभू, तिन्ही काळात मी व्यापून आहे. म्हणजे मी नाही कुठे, अरे विषाणूत मी आहे. म्हणून आपण ज्या वेळेला सांगत होतो त्यावेळेला काही लोकांना वाटत होतं की विषाणूत कसाच असेल. विषाणू म्हणजे व्हायरस. आपण काय सांगत होतो? विष्णू या शब्दाची व्याख्या काय? अणु, रेणू, बघा आपण जीवाणू म्हणजे साप वगैरे, कीटाणू म्हणजे इन्सेक्ट वगैरे, विषाणू व्हायरस, आणि स्थाणू म्हणजे खांब जो निर्जीव आहे एका अर्थाने, त्याच्यात विष्णू आहे. खांबात आहे म्हणून नृसिंहाचा अवतार दाखवला. आणि विषाणू तो आहेच ना. नाही मग एवढा त्रास कसा देतो परमेश्वर जर आहे तर? अरे सगळ्या कौरव सैन्याला मारवलं नाही का कृष्णाने? रामाने रावणाला वगैरे मारलं नाही का? त्याचं हेच आहे, परित्राणाय साधूनाम, हे माझं अवतार कार्य आहे. पण हे अवतार कार्य करण्यासाठी विनाशायच दुष्कृताम. मग तुम्ही म्हणाल ह्या विषाणूंनी सगळ्या जगाला का? सगळं जगच आज दुष्कृत झालेलं आहे. पण त्याच्यात काही आहेत ना वाचलेले लोक, ते चांगले आहेत त्या मनाने. हे मेलेले राष्ट्र वगैरे बघा ना, ह्या राष्ट्राला आणि त्या राष्ट्राला अहंकार होता की आम्ही सगळ्यात शेवटी आम्ही ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला आम्ही दुसऱ्या ग्रहावर जाण्याची तयारी करू. अरे याच ग्रहावर काय, तुमच्या गावात तुम्हाला जगता येत नाही, सगळीकडे लॉकडाऊन करून राहावं लागतंय. आणि कसल्या गप्पा मारता तुम्ही? विष्णूचं कार्य करतोय हा विषाणू. कारण जे दुष्कृत आहेत ना त्यांना तो मारतोय. म्हणजे मरणारे सगळे, त्यातलं मी सांगतोय त्यातलं तत्व समजून घ्या. अरे हा मेला, हा चांगला माणूस होता, हा कसा मेला, अशी उदाहरणं काढू नका. आज महाराजांनी प्रश्न विचारलेला काय सुरेख आहे, ते तुम्ही ऐका बरं. या संदर्भात महाराजांना एका प्रोफेसरने प्रश्न विचारला की तुमच्या देवानी वचन दिलेलं आहे काय, संभवामी युगे युगे, म्हणजे विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता इतकी दुष्कृत्य वाढलेली आहेत, जवळजवळ बहुसंख्य लोक, एखादा अपवाद असला तर ते कसे आहेत, नष्ट करण्याच्या योग्यतेचे आहेत. कारण ते दुष्ट आणि भ्रष्ट आहेत. प्राध्यापक बोलतायत ना, ते दुष्ट आहेत, ते भ्रष्ट आहेत, म्हणून ते नष्ट केले पाहिजे. इतके मग नष्ट करायला तुमचा देव का येत नाही? तुमचा देव. महाराज म्हणाले खरंच हो, आमचा देव यायला पाहिजे होता. जगातले बरेचसे लोक आता जर तुम्ही म्हणतात असे दुष्ट आणि भ्रष्ट झालेले, देवाचं कार्य काय? तुम्ही प्राध्यापक असून पूर्ण श्लोक म्हणत नाही आहात, विनाशायचे दुष्कृताम म्हणताय, परित्राणाय साधूनाम.
आणि तुम्हीच म्हणताय ना जगातले बहुसंख्य लोक हे असाधू दुर्जन झालेले आहेत ना, मग त्या सगळ्यांना मारायचं माझ्या देवानी? अरे साधूंची संख्या वाढवा. देव केव्हा अवतार घेतो? ज्यावेळेला प्रल्हादाला त्याचा पिताच त्रास द्यायला लागतो त्यावेळेला. देव केव्हा अवतार घेतो? ज्यावेळेला कंसाचे अत्याचार पराकोटीला पोचतात. देव केव्हा अवतार घेतो? ज्यावेळेला रावण दुसऱ्याच्या पत्नीला वगैरे पळवून आणि निर्णय, त्यावेळेला देव अवतार घेतो. म्हणजे जे साधू आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी. आणि तुम्हीच म्हणता साधू उरलेलेच नाही आहेत जगात, म्हणजे त्यांनी सगळ्यांना मारायचं आणि राखेवर राज्य करायचं. कसली कल्पना आहे तुमची? जगात म्हणाली साधूंची संख्या वाढवायला पाहिजे. तुम्ही निदान एकानं तरी ती वाढवू शकता. तो प्राध्यापक विचारतो ती कशी? स्वतः साधू बनवून. याच्यावर काय उत्तर आहे तुमचं? अरे साधूंची संख्या वाढवा. मग साधूंना जर त्रास झाला तर त्या त्रास देणाऱ्याचं विनाशाचे दुष्कृतम हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मुख्य अवतार कार्य परित्राणाय साधूना. विचार करूया. म्हणून सांगितले ते क्रिया जाता आगवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझी या मोहरा. मग आता सर्व व्यापी आहे ना, मी इकडे बघतोय, अरे बापरे परमेश्वराकडे बघायला पाहिजे होतं नाही का? अरे परमेश्वर सगळीचकडे आहे की. विठ्ठल काय फक्त पंढरपूरलाच आहे का? माझ्या घरातल्या या मूर्तीतच आहे विठ्ठल? आपल्यात विठ्ठल नाहीये? आहे ना विठ्ठल. म्हणून म्हणतो मी तुझी सोय करून ठेवलेली आहे. माझी या मोहरा म्हणजे अरे बापरे देव इकडे आहे ना का? इकडे तोंड करून करतात लोक वगैरे. अरे इकडे आहेत ना आरतीला तर उभे राहा. बरं ठीक आहे, हा बाहेरचा भाग झाला. हे बाह्य भक्ती झाली. बहिरंग भक्ती. अंतरंग भक्तीत देव नाही कुठे. महाराजांच्या समाधीकडे पाय करून झोपू नका असं टेरेसवरच्या लोकांना किंवा निरनिराळ्या संतांच्या सांगितलं जातं. बरोबर आहे, ठीक आहे, त्यांनी सांगितलं, तो वयाने मोठा केला. मी ज्या दिशेला पाय केले त्या दिशेला महाराज नाही आहेत. म्हणजे महाराज फक्त त्या समाधीत आहेत? इतके लिमिटेड आहेत महाराज? नाही ना, अमर्याद आहेत. मग त्यांना मर्यादित कशाला करायचं? हा ठीक आहे, मूर्ती आहे पाय करायचे नाहीत पटलं. मूर्ती आहे पाठ करून आरती करू नका लक्षात ठेवा. पण पाठ करून जर एखाद्याने आरती केली आंधळ्याने तर तो जे बघत असतो ना ज्या दिशेला तिकडे देव नसतो का सांगा बरं? कणात जर तो आहे ही मी तुझी सोय करून ठेवलेली आहे म्हणतो. पण तुला लक्षातच नाही आहे की या कॅमेऱ्यात मी आहे, या घड्याळात मी आहे, या डायरीत मी आहे, या पुस्तकात मी आहे, या सगळ्या वस्तूत मी आहे. तू कुठेही बघ मी आहे की. पण तुला सगळीकडे आपलं प्रतिबिंब पाहण्याची जी सवय लागलेली आहे ना, की ज्याला सेल्फ इम्पोजिशन म्हणतात, सेल्फ प्रोजेक्शन म्हणतात, हल्ली सेल्फ मार्केटिंग म्हणूया. सगळीकडे तुला तुझीच छबी पाहिजे असते. म्हणून तुला आरसे खूप आवडतात. बरोबर आहे ना? आरसे खूप आवडतात कारण मी दिसतो मी दिसतो मी दिसतो. छान. जग बघायला पाहिजे. त्या राजाची गोष्ट माहीत आहे तुम्हाला की राजांना एकाने भेट म्हणून एक शिष्यमहाल करून दिला. त्याच्या राजवाड्यात एक खोली सेल्फ कंटेंट सगळ्या प्रकारचे, पण सगळीकडे आरसे, जमिनीला आरसे, छपराला आरसे, सगळीकडे आरसे. आणि राजा त्याच्यात बसायला लागला आणि इतका खुश झाला. बघेल तिकडे तो, बघेल तिकडे तो. अरे मी 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 मी. कसली प्रतिमा तयार झाली त्याची? सेल्फ इमेज कशी तयार झाली? माझ्याशिवाय जगात कुणीच नाहीये. आणि रिपोर्ट द्यायला फक्त म्हणते हा राज्यात दरबारात जाईन असं झाला. आले लोक सांगायला, रोज रिपोर्ट द्यायचे. काय रिपोर्ट द्यायचे? की सगळं ठीक आहे, न्याय ठीक आहे, विषमता नाही आहे, चोरी नाही, भिकारी कुणी नाही आहे, स्त्रियांवर अत्याचार होत नाहीत, ऑल वेल, ऑल इज वेल. तर ज्यावेळेला गुरुला वाटलं की राजाला भेट द्यावी म्हणून गुरु येतो त्यावेळेला काही लोक एका तरुणीचा पाठलाग करतात. त्यांनी विचारलं की हे काय करतात? नाही नाही, ते म्हणले हे सत्य नित्याच आहे, हे गुंड आहे, तिला पकडतील आणि तिच्यावर अत्याचार करतील. माझ्या शिष्याच्या राज्यात असं? नंतर बघितलं ते द्या द्या, अरे हे काय भीक मागतात. त्यांच्याकडे नीट जेवायला वगैरे नाही. असे बरेच लोक आहेत की जे भिकेला लागलेले आहेत माझ्या शिष्याच्या राज्यात. नंतर बघितलं तर एक काहीतरी छातीशी असं पोटली म्हणजे गाठोडं धरून पळतोय आणि मागे राजाचे सैनिक धावतात. हे काय, तो चोर आहे. माझ्या अशा चोरी सुरू होते माझ्या शिष्याच्या राज्यात, हे मला माहीत नव्हतं. तो सरळ जातो, राजा कुठे? राजा शीश महालात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की राजाला सगळीकडे स्वतःच चित्र दिसतंय म्हणून बाहेर काय घडतंय त्याला माहितीही नाहीये. आणि हे मंत्री खोटे रिपोर्ट्स देतात आणि हा आनंदात आहे, माझं राज्य रामराज्य. तो त्याला धरतो आणि बाहेर आणतो. आणि बाहेर असा वरांडा असतो आणि तिथे काच असते. त्या काचेतून म्हणतो बघ. राजा म्हणतो ही अशी बाई का पळते आणि तो तसं का पळतोय, माझे सैनिक त्याच्या मागे का लागले, हा काय भीक मागतोय? तुम्हाला ही तुझ्या राज्याची परिस्थिती आहे. ग्लास पलीकडचं दाखवते,
मिरर तुला स्वतःलाच दाखवतात आणि तू स्वतःलाच बघत असल्यामुळे माझी या मोहरा कोणतीही गोष्ट करू शकत नाहीस. पण तू दुसरीकडे बघत असशील तर सगळीकडे तुला मीच दिसेन, सगळीकडे मी तुला दिसेन. मग अशी कुठला कणच नाही की जिथे मी नाही आहे. म्हणून माझी या मोहरा फक्त ह्याला अनुसंधान म्हणलेलं आहे. तू फक्त लक्षात ठेवायचं की त्याच्यात परमेश्वर आहे, ह्याच्यात परमेश्वर. म्हणजे माझ्या चप्पलमध्ये परमेश्वर नाही आहे, अरे सगळ्यात चांगलं रक्षण माझं तो करतो चालताना. माझ्या छत्री या रेनकोटमध्ये परमेश्वर नाही आहे, आहे ना परमेश्वर. अरे पाण्याचा थेंबासाठी ज्यावेळेला मी तडफडतो तो पाण्याचा थेंब म्हणजे अमृत नाही आहे. म्हणून सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे. परमेश्वर आहे कसा? ऑल माइटी, ऑमनिपोटंट, सर्वशक्तिमान, ऑल प्रेझेंट. म्हणजे कसा येतो? ऑल परवेडिंग म्हणतात पण प्रेझेंट, ऑमनी प्रेझेंट, सर्वव्यापी आहे तो. तो सर्वज्ञ आहे, ऑमनी सायंट, सगळं त्याला कळतं. आणि सर्व साक्ष आहे, ऑमनी विटनेस. विश्वातली कुठली घटना त्याच्या नजरेशिवाय, कारण तोच करता करविता आहे ना. विचार करूया आपण. माझी या मोहरा करावे म्हणजे इकडे वळवायला, अरे तिकडे तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. ठीक आहे, श्रद्धा आहे, तुम्हाला आई वडील सांगतात ऐका, उगीच चॅलेंज करू नका. पण दक्षिण दिशेला काय मग प्रदक्षिणा का म्हणता तुम्ही? आणि भटजींना दक्षिणा का देता? इतकी दक्षिण निषिद्ध आहे. स्त्री दाक्षिण्य का आपण शब्द वापरतो? काय तिथे यमाचं राज्य आहे म्हणून? यमाचं राज्य आहे म्हणजे मृत्यूचं तांडव सगळीकडे आता चालू नाहीये, फक्त दक्षिण दिशेलाच चालू आहे. एकच गमतीनं म्हणायचं असेल तर दक्षिण दिशेला पाय करून झोपलात तर यमाला तुम्हाला नेणं सोपं जाईल एवढायला. कारण याच्याशिवाय काय ते तुम्ही काढा, तुम्ही अर्थ त्याच्या मागचं विज्ञान सांगा, काही हरकत नाही. तुम्ही आपल्या श्रद्धेप्रमाणे जगा. फक्त ती श्रद्धा आपल्याला दुबळी बनवतीये का समर्थ बनवते एवढंच बघा. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला हा एक महत्वाचा फरक आहे की जी दुबळी बनवते ती कसली श्रद्धा, जी अज्ञानावर अवलंबून आहे ती कसली श्रद्धा. खूप आपल्याला भक्तीच्या वेळेला तर आपण खूप चांगली उदाहरणं बघूया. आणि हे कर्म मी करता कशाला म्हणतात? हा मी चोर आणला कुठून? मग सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. समर्थ दासबोधाच्या शेवटी विचारतात, सगळं भगवंत करतो, हा ग्रंथ मात्र मी केलाय, हा मी चोर आणला कुठून बघून? ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय होय? कसं खोटं बोलता तुम्ही? सगळे परमेश्वराचंच आहे. सगळं घर तुम्हाला दिलेलं आहे म्हणून तो दारात बसतो की सगळं घर दिलंय, काय घेऊन जातात गजानन महाराज, म्हणून तो लक्ष्मण दारात बसलेला आहे. अरे सगळं घर दिलं तर तो रस्त्यावर थांबायला नको का? म्हणून महाराज म्हणतात, सर्वस्व म्हणता प्रार्थनेत सर्व सुद्धा देत नाही. एक वेळ सर्व द्याल पण स्व देणार नाहीत. आणि तुम्ही स्व दिलात की तुमची सर्व मला कशाला पाहिजे? तुमच्या घराची काय पेस्टिसाइड वगैरे आता सॅनिटाईज काय मी करू? घरं राहू द्यात की तुमच्याकडे स्व द्या मला. तर माझ्याकडे अहंकार नाहीये, संतांकडे अहंकार नाहीये. आणि जे नाही ते दिलं की त्यांना बरं वाटतं. तू माझ्याकडे आलायस ना, येताना अहम घेऊन आलायस ना, आपल्याला उद्या तो ओवी घ्यावी लागेल. अहो काय सुंदर गोष्टी आहेत. जनक राजाचं उदाहरण दिलेलं आहे. ती ओवी पाहून आपण थांबणार आहोत आणि तो विचार उद्यापासून सुरू करणार आहोत. आज हे बघा, आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था. हा सूर्य आणि हा जयद्रथ, अर्जुनाने मारलं जयद्रथाला, त्यांनी सुदर्शन चक्र धरून अंधार निर्माण नाही केला कृष्णाने, म्हणून हा सूर्य हा जयद्रथ मारला, प्रतिज्ञा पुरी केली. असं जर अर्जुन म्हणत असाल तर किती वेडेपणा आहे. हे कर्म आणि मी करता असं काय सांगता? स्वयंपाक कुणी केला? मी केला म्हणा तुम्ही, पण मनातल्या मनात अन्नपूर्णेनं केला. तिची शक्ती आहे पाकसिद्धी करणारी माता अन्नपूर्णेश्वरी, तिने केला. आज एक जाहिरात पण चांगली आहे एका आट्याची, की ही जी मुलगी लाटते ना चपात्या, ते तिला तिच्या आईने शिकवले, तिला तिच्या आईने शिकवले, तिला तिच्या आईने शिकवले. तेव्हापासून आमचा आटा लोकांच्या चपात्या करतोय. ही परंपरा आहे, ही प्रेमाची परंपरा आहे. माझी मुलगी दुसऱ्याकडे गेल्यानंतर गृहकृत्य दक्ष ठरावी म्हणून मी तिला स्वयंपाक शिकवलेला आहे. मग तिने मी स्वयंपाक केला म्हणताना आईचं स्मरण नाही करायचं, आणि आईनं स्वयंपाक करताना आजीचं स्मरण नाही करायचं. मग त्याला अन्नपूर्णा म्हणा ना. म्हणजे सगळ्या पिढ्यांचं स्मरण आलं. पुढे लक्षात ठेवा, का आचरेन या अर्था, मी करता मी करता मी करता या अर्थ कशाला तुम्ही हे सगळं म्हणता? त्याच्यासाठी आहे का? ऐसा अभिमान झणे चित्ता रेगोली, बिलकुल तुझ्या मनात प्रवेशच करू नकोस हे मी केलंय म्हणून. आणि तुम्हाला खरंच सांगतो, मी केलंय. तुम्हाला व्यवहारात सुद्धा बोलावं लागत असेल त्यावेळेला जीभ चावा, काय महाराज तुम्ही तर सगळं केलंय,
तुम्ही सगळी तयारी करून घेता. बोलते बोलविते, लिहिते लिहिते, करते करविते, सगळी या कार्यक्रमाची सूत्र तुमच्या हातात आहेत. निघताना फक्त सांगायचं माझे श्वास तुम्हाला अर्पण करतो महाराज, आणि म्हणून काही श्वास अर्पण करूया त्या ना. हे अर्पण केले श्वास की सगळ्या कृती ज्या श्वासावर आधारित आहेत, कारण श्वास आहे म्हणून कृती आहेत ना सगळ्या. प्रेत कुठे काय कृती करतं, कर्म करतं. श्वास अर्पण करूया बस, मग दुसरं काहीच करायला नको. पुढे काय सांगितले, तुवा शरीर परा नव्हावे. शरीर पर म्हणजे शरीरात आसक्त देह आहे. बघा ना, सगळ्यात शरीर पराचं घाणेरडं उदाहरण म्हणजे सेल्फी. मी चांगलं उदाहरण म्हणत नाही. बघा ना मी कशी दिसते, बघा काय काय खाते, बघा या प्लेटमध्ये काय, सगळं काय शरीर पर आहे. हे शरीर परा नव्हावे. खरं सांगतो सेल्फिश असणं बरं होतं. सेल्फी भयंकर आहे, कारण माणसाची मेंटल डिरेंजमेंट सुरू झालेली आहे. जाऊ दे, तो स्टडी नंतर बघूया आपण. तुवा शरीर परा न व्हावे म्हणजे न व्हावे, कामना जात सांडावे. सगळ्या कामना इच्छा सोडून दे ना. त्या देवाला का कळत नाही? साधी वाक्य आपण म्हणतो की जो चोच निर्माण करतो तो चारा निर्माण करतो, मग जो पोट निर्माण करतो तो अन्न निर्माण करणार नाही का? सांगा बरं. जो एक तोंड देतो तो दोन हात देतो, आणि दोन हात काम करायला जावं म्हणून दोन पाय देतो. हा का नाही विचार करत तुम्ही? पक्षी वगैरे विचार नाही करत, कारण त्यांची खात्री आहे तो बघेल. इथे लक्षात घ्या, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. अवसरोचित भोगावे. शेवटी एक कथा सांगून थांबूया. तू मानसा नियम करी. मानसा नियम म्हणजे नियमन. मनावर थोडं नियंत्रण आण. निश्चळू होय अंतरी. अंतरंग स्थिर ठेव, बुद्धी स्थिर ठेव. मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. मग केला कृष्ण उत्तम उदाहरण आहे तसं. संत उत्तम उदाहरण आहे. अरे काय आहे छान छान, काय आणा ना, आम्हाला सगळं चालतं. ते करताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अरे ती मुलगी आलेली आहे, 4 हे घेऊन, कण घेऊन आलेली आहे, तिळगुळ घ्या गोड बोला. आणि एकाने सांगितलं नाही नाही मी बिलकुल खात नाही, आणि तिला परत पाठवलं. काय मिळवलं मी त्याच्यात? मी माझा नियम पाळला. आपल्या एका पंतप्रधानांनी मुलीला परत पाठवलेला जाहीरपणे संक्रांतीच्या दिवशी जाहीर कार्यक्रमात. त्याचं काही कौतुक करणार आहात का तुम्ही? मी नाही खात गोड म्हणजे नाही खात गोड. अरे ती गोड मुलगी म्हणाली आहे, ती तिखट आणलं तरी ते गोडच आहे. इतकी ती गोड मुलगी, आणि तुम्ही नाही म्हणता. याला काही अर्थ नाही आहे. मग तुमच्या इंद्रियांना भोग भोगू देत की. हीच कथा सांगून आपण थांबणार आहोत. मग पुढे बघा. निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. इंद्रियांना काय करायचं ते करू दे की. तू काय कर, मानसा नियम करी. मनावर नियंत्रण आणि बुद्धी स्थिर कर. बुद्धी स्थिर कर आणि मनावर नियंत्रण बस, आणि काही करू नको. परिसपात सव्यसाची. ऐक ना नीट. सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने बाण मारू शकणारा अर्जुन. इतका पराक्रमी आहेस तू. तू महाबाहू, अत्यंत बलवान आहेस. मूर्ती लाहुनी देहाची. तुला देह नरदेह मिळालाय. खंती करीती कर्माची ते गावडे गा. ती गावंढळ आहेत, अडाणी माणसं आहे. तू अडाणी आहेस का अर्जुना? तुला देह लाभलाय, तुला कर्तव्य आहे, सगळं कळतंय तुला, आणि काय मी लढणार नाही, मी युद्ध सोडून जातो. हे कुठले भिकेचे डोहाळे तुला लागलेले आहेत. म्हणून परिसपा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावडे गा. हा, आणि आज शेवटचं वाचणार आहोत उदाहरण, स्पष्टीकरण उद्यापासून. देख पा जनकाधिकार. जनक आणि इतर अनेक ज्यांनी संसार केला, ज्यांनी राज्य चालवली, पण ते मुक्त होते, जीवन मुक्त होते. परिसपा जनकाधिक. कर्मजात अशेख म्हणजे कर्मजात, सगळी कर्म. अशेष म्हणजे कुठलंही कर्म त्यांनी टाकलेलं नाहीये. सगळी कर्म केलेले आहेत. न सांडिता म्हणजे कुठलंही कर्म त्यांनी टाकलं नाही. मोक्ष सुख पावते झाले. कर्म करता करता, प्रपंच करता करता, राज्य चालवता चालवता, प्रपंचातली सगळी बरी वाईट कर्म प्रसंगोचित, अवसरोचित, अनुक्रमाधारे आलेली आहेत ना. करूया, केलं पाहिजे काम ते. विचार करा. म्हणून काय की देखपा जनकाधिक या ओवीपासून उद्या सुरुवात करणार आहोत. आत्ता जाऊ आपण ओवी बघितली की तू मन शांत ठेव, बुद्धी स्थिर ठेव, आणि मग इंद्रियांना त्यांचे भोग भोगावे लागले, भोगू देत ना सुखानी. तू कशाला बांधला जातोस मनाने आणि बुद्धीनी इंद्रियांशी? एक रंगनाथ स्वामी म्हणून होते, त्यांच्या 10 बोटात अंगठ्या, रेशमी वस्त्र वगैरे, सुंदर फेटा, रत्नजडित वगैरे, हे सगळं. आणि मी निर्मोही आहे, मला कशाचाही मोह नाही. हे जीवनाचं तत्वज्ञान. एकदा शिष्याने विचारलं, तुम्हाला मोह नाही तर हे सगळं काय?
10 बोटात 10 अंगठ्या, सगळे दागिने वगैरे सगळं काय आहे? ते म्हणाले, अरे खरंच की रे, बरं झालं सांगितलं. आज रात्री जागा राहा, बाकीच्या सगळ्यांना झोपू दे. मग सगळे झोपलेले असले त्यांनी सगळे आपले कपडे घालून ठेवते, फक्त लंगोटे. तुलाही लंगोटी घालायची असेल तर घाल, आपण हे सोडून जाणार. सगळे झोपलेले असताना ते निघतात, एका रानात वगैरे येतात. ते म्हणाले, आजची रात्री इकडे काढूया. ते तिथे गेले राहायला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी त्यांचं काय, आता पानं मांडून, पत्रावळ सुद्धा कुठे, पानं मांडून खायचं, कंदमुळं फळं खायचं, जी माकडाची खापर वगैरे काय मिळाली त्याच्यातून पाणी प्यायचं, किंवा आपण म्हणतो ना, करतल भोजनम तरुतल शयनम, अशी झोपडीसारखं काहीतरी त्यांनी होतं ज्याच्यात ते राहिलंय. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक माणूस येतो साध्या कपड्यातला, मला एका रात्रीपुरतं राहायला मिळेल का? ते म्हणाले, आम्ही जसं राहतो तसं राहायचं, आमच्याकडे गादी नाहीये, गवत पसरतो, आम्ही मडकं आहे त्याच्यातून पाणी पितो, आम्ही कंदमुळं वगैरे खातो पत्रावळीवर. तो म्हणतो, तयारी, मी इतका भटकलोय, वाट चुकलोय, रात्रभर राहू द्या, नाही तर जनावरं खातील मला रानातली. तेव्हा काय करूया, हे करू. राहिला, ती कंदमुळं खाल्ली. तो म्हणा, कित्येक वर्षात मी इतकी भूक लागली नव्हती, छान जेवलो नव्हतो. सकाळी उठल्यानंतर म्हणतो, इतकी झोप चांगली मला कधीही लागलेली नव्हती. तुमचे उपकार आहेत, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी देईन. ते म्हणाले, रात्रभर आमच्या आसऱ्याला होतास, अंगावरच्या कपड्यानिशी इतक्यात लोक शोधायला येतात, अरे आपले राजेसाहेब इथे आहेत, महाराजांचा जय जयकार असो, पालखी घेऊन आलेले असतात, तो राजा आहे, तो आपल्या प्रजेची पाहणी करायला निघालेला आहे, साध्या कपड्यात, वाट चुकला, आणि पूर्वी सगळीचकडे अरण्य असायचं ना, इकडे आलेला आहे, म्हणजे तू राजा आहेस? त्यांचा शिष्य विचारतो. हे फक्त हसतात. मग राजा, मी तुम्हाला गुरु मानलेला आहे, तुमच्या सहवासात इतकं चांगलं निघालेलं आहे, या पालखीतून मी नाही, मी घोड्यावर बसेन, पालखीत तुम्ही बसणार आहात. त्यावेळेला हे रंगनाथ स्वामी त्या आपल्या शिष्याला विचारतात, बसू का रे? तो बसा, राजा सांगतोय, बसले. राजा म्हणाला, मी तुम्हाला सुवासिक द्रव्य लावून, आधी मर्दन तेल वगैरे लावून अंघोळ घालणार आहे. त्याला विचारतात, काय रे, घालून देऊ का रे? राजा म्हणतो, तर काय, मी तुमच्या 10 बोटात अंगठ्या घालणार आहे, मला आवडतात त्या, मी तुमच्या डोक्यावर, काय रे करू का रे, काय रे करू का रे? तो इतका लाजला. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं वाक्य शेवटचं आहे. ते म्हणाले, माझ्या बोटात अंगठ्या आहेत, पण माझी बोट अंगठीत नाही आहेत. हे वाक्य मी पुन्हा सांगतो, आज विचार करूया. माझ्या बोटात अंगठ्या आहेत, पण माझी बोट अंगठीत नाही आहेत. माझ्या देहावर तुम्हाला वस्त्र दिसतात रेशमी, पण त्या रेशमी वस्त्राच्या आत माझा देह नाही आहे. असेल तर देह असेल, पण मन बुद्धी नक्कीच नाही आहे. हा विचार करून थांबूया. आहे त्या ठिकाणी ताठ बसून शांत.